महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशन व सोलापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या प्रिसिजन ओयासिस एलिझियम जामश्री व बालाजी अमाइन्स पुरस्कृत महिलांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन 17 ते 24 डिसेंबर 2023 या कालावधीत MSLTA टेनिस सेंटर जिल्हा क्रीडा संकुल कुमठानाका सोलापूर येथे आयोजित करण्यात आले। या स्पर्धेची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी प्रिसिजन समूहाचे चेअरमन यतीन शहा व राजीव देसाई उपस्थित होते। स्पर्धेची एकूण बक्षीस 25,000 अमेरिकन डॉलर असून स्पर्धेतील खेळाडूंना जागतिक मानांकन गुण देखील प्राप्त होणार आहेत। अशा प्रकारची आंतरराष्ट्रीय स्पर्धा सोलापुरात 8व्यांदा भरवण्यात येते। ही बाब सोलापूरकरांसाठी अत्यंत अभिमानाची आणि प्रतिष्ठेची आहे। या स्पर्धेसाठी भारतासह 14 देशातून एकूण 56 महिला सहभागी होणार असून यामध्ये 22 महिला खेळाडू या परदेशी आहेत। स्पर्धेचे उद्घाटन सोमवारी दिनांक 18 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता माननीय श्री कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी सोलापूर शहर यांच्या शुभ हस्ते मनीषा आवाळे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे। त्यांनी सांगितलं की ही टूर्नामेंट फक्त भारतात 3 ठिकाणी होती। विचार करा, म्हणजे 25,000 डॉलर घेण्याची ती आहे ती मुंबई, पुणे आणि सोलापूर इतके मोठे शहर असून सुद्धा सोलापूरची निवड होते। मला तर खूपच अभिमान आहे। ही आंतरराष्ट्रीय टूर्नामेंट आहे। मला असं वाटतं की ज्याच्यामुळे आपण जे सोलापूरमध्ये करतो ते सगळीकडे पोहोचावं नाही। बाकीचे स्पोर्ट्स आहेत पण ते लोकल असल्यामुळं आणि असं कधी ऑपॉर्च्युनिटी कधी संधी नाही मिळाली, त्यामुळे मी कधी काही बघितलं नाही। ही संधी राजने आणली आणि राज पहिल्यापासून खूप मेहनत आहे की सुरुवातीपासून कोर्ट करण्यापासून तिथं काय हॉल पवेलियन करणं या सगळ्या गोष्टीमध्ये खूप मेहनत घेतली आहे। मला असं वाटतं की कुठंतरी आपण जाऊन त्याला थोडाफार हातभार दिला तर नॉट ओनली टेनिस, सोलापूरचं नाव खूप ठिकाणी पोहोचलं। तीच एक हे आहे। फक्त वाईट वाटतं की तो जो रस्ता तिथं जातो तो जसा म्हणावा तसा नाही आहे आणि जर चांगला केला असतं तर कदाचित बरं झालं असतं। सो एवढंच आहे की ही स्पॉन्सरशिप का फक्त आणि याच्यामध्ये जसं मला राजने सांगितलं मी एकटाच नाही आहे, दरवर्षी आमच्यापैकी कोणतरी एक करतात। शेवटी अशा संध्यानंतर कोणीतरी हातभार लावावा। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।